घेणार आहोत. आपण मला विषय दिलेला आहे आंबेडकरी चळवळीचा लेखाजोखा आणि वाटचाल. अति महत्त्वाचा विषय आहे आणि अशा प्रकारचा लेखाजोखा ज्याला आपण आढावा म्हणतो, सर्व्हे म्हणतो, पुनरावलोकन म्हणतो, हे वारंवार व्हावं लागतं. कुठलाही धंदा व्यवसाय वगैरे काही म्हटलं किंवा आपल्या स्वतःचं एखादं कार्य म्हटलं तरी त्याचंही पुनर्परीक्षण वारंवार करावं लागतं, आढावा घ्यावा लागतो. हे मॅनेजमेंटचं नव्हे तर व्यावहारिक जीवनातल्या यशस्वी वाटचालीचं फार महत्त्वाचा असा घटक आहे. हे कार्य केल्याशिवाय आपल्याला यशाचा मार्ग जो आहे तो खऱ्या अर्थानं वाटचाल करून आत्मसात करता येत नाही. आणि या दृष्टीनं आपण जो विषय दिलेला आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आपलं कार्य सिद्ध करून आम्हाला पुढच्या मार्गदर्शनाची, पुढच्या वाटचालीची सारी व्यवस्था करून काय करायचं, कुठल्या दिशेनं जायचं, कसं जायचं, कुठे पोचायचं, हे सर्व यथासांग आमच्या पुढे मांडून मोकळे झालेले होते. आणि त्यातला अखेरचा टप्पा त्यांनी सुरू केलेला होता. त्या यशापर्यंत पोचण्याचा तो टप्पा होता. परंतु ऐतिहासिक अपघात घडला आणि बाबासाहेब आपल्यातून गेले. त्यांनी काहीही हातचं राखून ठेवलं नाही. आपल्या ध्येय उद्दिष्टासंबंधी, आपल्या कार्यपद्धतीसंबंधी आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी काय यंत्रणा कशी राबवायची, कशा पद्धतीनं पुढे जायचं, याचे सर्व आदेश, उपदेश, मार्गदर्शन त्यांनी करून ठेवलेलं आहे. एक महापुरुषाचं जीवन किती काटेकोरपणे आखलेलं असतं याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनचरित्रामधून पाहायला मिळतं. भाग्यवान आहोत आपण. भाग्यवान या अर्थानं की आपले दिवस चांगले आहेत, आपलं भविष्य चांगलं आहे. आणि एवढं सारं चांगलं असूनही आजच्या तारखेला, आजच्या परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की कोणी आंबेडकराईट अनुयायी, कोणी बौद्ध असं छातीटोकपणे म्हणू शकेल की सारं काही आलबेल आहे, सारं काही ठीक आहे, बाबासाहेबांनी जे जे करायला सांगितलं ते आम्ही केलेलं आहे, मी तिथे पोचलो आहे, त्याचा अनुभव घेतो आहे, आम्हाला फलाची प्राप्ती झालेली आहे, असं दावा कोणी करू शकत नाही. करणं अशक्य आहे. उलट सगळीकडे एक प्रकारचं रडगाणं चालू आहे, आक्रोश चालू आहे, संताप व्यक्त होतो निर्णय पद्धतीनं. आपण आपणालाही दोष देतो, इतरांनाही दोष देतो. आणि एखाद्या कोंडवाड्यामध्ये मनुष्य कोंडला जावं, त्याची सगळीकडून कोंडी व्हावी, तशा अतिशय कोंडलेल्या अवस्थेमध्ये आज समाज वास्तव करतो आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. काय कारण आहे त्याची? बाबासाहेबांनी स्पष्ट ध्येय ठरवलं होतं की मला या देशातला जातीभेद, जातीव्यवस्था, त्या जातीव्यवस्थेवरती आधारित, त्या भयानक विषमतेवरती आधारित समाज रचना नष्ट करायची आहे. अनायलेशन ऑफ कास्ट, निर्मूलन करायचं, मवासकट उखडून टाकायचे आहे. ध्येय पक्क होतं आणि त्या ध्येयाच्याबद्दल कुठलीही तडजोड नव्हती. त्याऐवजी मला इथे असा समाज स्थापन करायचा आहे ज्या समाजाचा पाया स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित असेल, जिथे प्रत्येक माणसाला मनुष्य म्हणून माणसासारखा न्याय मिळेल आणि त्याच्या जीवनाचा कल्याण मार्ग त्याला आपल्या खुशीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या कौतीप्रमाणे आक्रमण करता येईल. अशा ह्या नवसमाजाची स्थापना करायची, हे ध्येय त्यांनी निश्चित केलेलं होतं. 36 साली सांगितलेलं होतं की मला अभिप्रेत समाज आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित नवा समाज. आणि या तत्वावरती आधारित समाज कसा निर्माण होऊ शकेल, त्यासाठी कोणता पाया वापरायचा हेही त्यांनी निश्चित ठरवलं होतं. तो पाया होता बुद्ध धम्माचा. म्हणून सर्वप्रथम त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये जे व्यावहारिक अडसर होते, मुळात माणसाचा मनुष्य म्हणून स्वीकार केला जात नव्हता, कोट्यावधी लोकांना माणसाच्या समाजातून हाकलून दिलेलं होतं बाहेर, आणि त्या लोकांना सर्वसामान्य नैसर्गिकपणे माणुसकीचं जीवन जगण्याचे अधिकार नाकारले होते. आणि जर त्यांनी ते वापरले तर त्यांच्यावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता, त्यांची हत्यासुद्धा होत होती.
अशा अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये संघर्ष करायचा होता आणि या कोट्यावधी लोकांना एक मनुष्य म्हणून खंबीरपणे उभं करायचं होतं जीवनामध्ये. ते कसं केलं त्याचा इतिहास आपण वाचायचा, तुम्ही सांगत बसणार नाही. परंतु जो गावाच्या बाहेर होता, समाजाच्या बाहेर होता, त्यांना त्यांनी समाजामध्ये आणलं. समाजामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक व्यवहारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार दिला आणि इतरांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार प्रदान केला. हा इतिहास आहे. तो आपल्या सर्वांना नीट पाहिजे म्हणून त्याबद्दल मी काही अधिक बोलत नाही. आणि मग त्यांनी आपला शेवटचा टप्पा जो आहे ते कार्य सुरू केला. का तर ही माणसात नसणारी माणसं माणसात आली आहेत. आपलं मनुष्य जीवन जगण्याचा ते साकार करण्याचा हक्क त्यांना मिळालेला आहे, संधी त्यांना मिळालेली आहे. इथपर्यंत सारं ठीक झालं. तयारी जल्यत झाली आहे, भक्कम तयारी झाली आहे. आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी उड्डाण करायचं आहे. एक श्रेष्ठ माणूस बनायचा आहे, एक परिपूर्ण मनुष्य बनायचा आहे, मनुष्य म्हणून आपल्या जीवनाचं चीज करायचं आहे. हा टप्पा येतो आणि तो टप्पा एकाएकी साध्य होणार नाही. कारण तो टप्पा साध्य करायचा तर तुम्हाला वेगळी तत्व, वेगळी ध्येय, वेगळी आचरण पद्धती स्वीकारली पाहिजे आणि त्या नव्या पायावरती नवा समाज निर्माण केला पाहिजे, नवा मनुष्य निर्माण केला पाहिजे. आणि तो पाया त्यांनी आम्हाला दिला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आणि घोषणा केली, मला भारत बौद्धमय करायचा आहे. थोडक्यामध्ये बाबासाहेबांच्या एकंदरीत जीवन कार्याचा हा एक सारांश आहे. आणि या सारांशाप्रमाणे त्यांची जी अपेक्षा होती, काय अपेक्षा होती त्यांनी, की या देशातला विषमता प्रधान समाज नष्ट करून तिथे समता प्रधान, न्याय प्रधान, माणुसकी प्रधान असा नवा समाज निर्माण करायचा आहे. आणि तो बुद्ध धम्माच्या माध्यमातून करायचा आहे. म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये बौद्ध समाज निर्माण करायचं असं म्हणू शकतो. ध्येय निश्चित होता, त्याचा पाया भक्कम होता. त्या दिशेनं वाटचाल कशी करायची त्याचं सुद्धा त्यांनी परिपूर्ण मार्गदर्शन करून ठेवलेलं होतं. आणि अशा हा टप्प्यावरती बाबासाहेब आपल्यातून गेले. पण त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं, त्यांनी जो ध्येयवाद गाठण्याचा छंग बांधलेला होता आणि त्या दिशेनं पराकोटीचे कष्ट करून ते त्या दिशेनं वाटचाल करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड यश मिळवलेलं होतं. कारण किमान पक्षी कमीत कमी त्यांनी माणसाला माणसात आणून सोडलं होतं आणि मनुष्य म्हणून त्याचे सर्व अधिकार त्याला प्रदान केलेले होते. हे उपकार आहेत त्यांचे या देशावरती, इथल्या सामान्य माणसावरती. हरले नाहीत. थोडं कमी जास्त झालं इकडे तिकडे, परंतु जे निश्चित साध्य करायचं त्यांनी साध्य केलं म्हणजे केलं. उकिरड्यावरच्या माणसाला त्यांनी महालात आणून ठेवलं. साधी गोष्ट आहे. क्रांती आहे मनुष्य समाजामध्ये झालेली आणि त्याकडे आपण त्या नजरेनं बघितलं पाहिजे की क्रांती आहे. मिलिंद कॉलेजचे पहिले प्राचार्य मभी चिटणीस यांची मी काही वर्षामध्ये मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी माझ्यापुढे हीच भाषा वापरली होती. त्यांना म्हटलं, सर तुम्ही ब्राह्मण आणि बाबासाहेबांच्या बरोबर तुम्ही दीक्षा घेतली, बौद्ध झालात, एवढं कसं काय तुम्हाला पटलं बाबासाहेबांचं? आणि मभी चिटणीस माझ्या विनयाने मला म्हटले, बघ या देशामध्ये हजारो वर्ष अस्पृश्यता, जातीभेद या नावानं माणुसकीचे धिंडवडे निघाले होते. माणसाला जनावराचा इतकी सुद्धा किंमत राहिलेली नव्हती, त्यापेक्षाही तो खालसा झालेला होता. आणि हे सर्व म्हणून देवानं निर्माण केलं, देवाच्या कायद्याप्रमाणे चालतं आहे, त्यावरती लोक विश्वास ठेवत होते, त्याला मानत होते. हजारो वर्ष, करोडो माणसं. आणि बाबासाहेब उत्तीर्ण झाले आणि देवाचा हा हजारो वर्षाचा कायदा त्यांनी आपल्या लेखणीच्या फटकाऱ्यानं क्षणात मोडून काढला. आणि कोट्यावधी जीव जे नरकाचं जीवन जगत होते त्यांना त्यातून काढून माणसाच्या समाजामध्ये प्रस्थापित केलं. अरे हा चमत्कार नाही का? आपण चमत्कार म्हणतो, कुठल्याही भलत्या गोष्टीला चमत्कार म्हणतो, पण हा खरा चमत्कार आहे. 1000 वर्षाचा मामलात असणारा देवाचा कायदा ज्या महापुरुषांना मोडून काढला
आपला स्वतःचा कायदा प्रस्थापित केला. इतकंच नव्हे तर जाहीर केलं, लोकांच्या मनावरती बिंबवलं की तुम्ही देवाचा कायदा जर मानला तर तुरुंगात जावं लागेल, आणि संविधानाचा कायदा मागला तर तुम्हाला माणसासारखं समाजात जगता येईल. चमत्कार आहे, आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्याची दखल मला घ्यावी लागली, माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. आणि मग वाटलं की बाबासाहेब तर पुढे बौद्ध बनणार आहेत. काय आणखी चमत्कार होणार आहे माहीत नाही, पण तो ज्या महापुरुषाने इतका विलक्षण चमत्कार करून दाखवलेला आहे, बुद्ध धर्मानंतर तितकाच विलक्षण चमत्कार आम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मोठ्या श्रद्धेनं आपण बौद्ध झालंच पाहिजे असं मला वाटलं, आणि मी बाबासाहेबांची हस्ते दीक्षा घेतली. बंधूंनो, असं किती लोकांना वाटतं, किती लोकांची भावना अशी असते, परंतु त्या ब्राह्मण माणसाची होती बरं. कुटुंबानं बहिष्कार टाकला. मिलिंद कॉलेजच्या शेजारीच लक्ष्मी कॉलनीमध्ये त्यांचं घर आहे. ते एका मजल्यावरती राहायचं आणि बाकीचं कुटुंब दुसऱ्या मजल्यावरती राहायचं, एकटे राहायचं. माझे मित्र आता ते डॉक्टर आनंद भंते आहेत, त्यांचे ते एक प्रकारे विद्यार्थी होते आणि त्यांच्या कॉलेजमधले प्राध्यापक होते मिलिंद कॉलेजमधले. त्यांनी प्रश्न विचारला सरांना, सर तुमच्या कुटुंबाचा तर तुम्हाला विरोध आहे, ते सारे हिंदू आहात, तुम्हीच फक्त बौद्ध आहात. सर वाईट वाटून घेऊ नका, पण मृत्यूनंतर आम्ही तुमचे संस्कार कसे करायचे, कोणी करायचे? ते म्हणाले, अरे सरदार कळत नाही का तुला मी बौद्ध आहे म्हणून? तुम्ही माझे बंधुभाऊ आहात, तुम्ही माझे संस्कार करायचे, माझ्या कुटुंबाचा काही संबंध नाही. घडलं त्याचप्रमाणे. ही जी श्रद्धा होती, एक चमत्कार घडणार आणि त्या चमत्कार घडवण्यामध्ये आम्ही साधन म्हणून वावरणार आहोत, ती भावना प्रत्येक आंबेडकरी अनुयायीच्या मनामध्ये असली पाहिजे. नसेल तर त्याचा आपण शोध घेतला पाहिजे की का नाही, आणि ती कारणं लक्षात घेऊन तशा प्रकारची भावना प्रत्येक आंबेडकरी अनुयायीची निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. काय कमी जास्त झालं आहे, का असं होऊ नये? परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेबांनी एवढं सारं स्पष्ट करून सुद्धा त्यांच्यानंतर त्यांची चळवळ गडबडली, लडखडली, कोसळली. आज बौद्धच बौद्धांना नावं ठेवतात, बौद्धच आपल्यामधल्या अनुचित गोष्टींची सगळीकडे चर्चा करतात, बौद्धच नाराजीच्या स्वरूपामध्ये बोलतात, आणि आता काय करायचं या गोंधळात सापडलेली दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. असं का घडलं? याचं कारण एकच आहे की आपण कुठला धंदा व्यवसाय केला, कुठलं काम केलं, कुठलं कार्य केलं, आणि ते संपलं की ते खरंच 100% बरोबर झालं की काही कमी जास्त झालं की काय मागे पुढे झालं, याचा विचार करण्यासाठी आपण त्याचा सर्व्हे करतो, पुनर्परीक्षण करतो, पुनर्वेध घेतो. अरे केलं तर केलं, पण काही कमी जास्त झालं का सारं बरोबर झालं? हे पुनर्सर्वेक्षण करणं, रिव्ह्यू घेणं, आढावा घेणं, हे बाबासाहेब गेल्यानंतर कोणीही केलं नाही. आम्ही बाबासाहेबांचं काम करतोय असं म्हणणारे लोक खूप आहेत. शेकडो हजारो संघटना निर्माण झाली, शेकडो हजारो कार्यकर्ते आणि नेते त्या कामामध्ये जुंपले गेले. 60 वर्षांचा कालावधी निघून गेला, अर्धशतक उलटून गेलं, आणि आज हे समाज गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे, रडक्या स्थितीमध्ये आहे, नैराश्यानं पछाडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. असं का घडलं? काहीतरी कारणं असतील ना. सृष्टीचा नियम आहे, कारणाशिवाय काही परिणाम होत नाही. जर बौद्ध म्हणून आमच्या समोरचं जीवन असं अप्रिय पद्धतीने निर्माण झालेलं असेल तर ते अप्रिय होण्यामध्ये काही ना काही कारणं असतील. त्या कारणाचा शोध आम्ही घेतलेला नाही. बाबासाहेबांच्या नंतर कोणी ती जबाबदारी घेतली नाही. ही बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीमधली सर्वात महत्त्वाची अडचण झालेली आहे, कमजोरी राहिलेली आहे. आम्ही ते काम केलेलं नाही, आणि हे करू नये असं कोणाला वाटलं नाही किंवा वाटलं असं काही नाही. हा अंदाज अनेक लोकांना होता. अनेकांच्या मनामध्ये ती भावना होती की चाललंय ते काही बरोबर दिसत नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी कमी जास्त झालेलं आहे. आणि ही भावना 30-40 वर्षापूर्वी वामनदादा कर्डक या कवीनं अतिशय परखड शब्दामध्ये मांडलेली आहे. काय म्हटलंय त्यांनी?
संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. कोणा म्हणावे आपुले, चेहरे हजार झाले. वस्तुस्थिती आहे, हे आजचं वास्तव आहे. आणि पुढे अतिशय सात्विक संतापानं ते बोलतात. बाबासाहेबांना उद्देशून म्हणतात, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? बाबासाहेबांना विचारतात, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? भीमा, तुझ्या मताची माणसे मेलीत का रे? भीमा, तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? 4 शब्दामध्ये त्यांनी आपला आक्रोश प्रकट केलेला आहे. 4 शब्दामध्ये त्यांनी परिस्थिती जी आहे ती स्पष्टपणे पुढे मांडलेली आहे. ही भाषा करण्याची आज कोणामध्ये हिंमत नाही, परंतु वामनदादा कर्डकांनी ती भाषा वापरलेली आहे. त्यामधली आग, त्या पाठीमागची तळमळ, त्या पाठीमागचं नैराश्य, त्या पाठीमागची चढफड आपण काही लक्षातच घ्यायची नाही. घ्यावीच लागेल, घेतलीच पाहिजे, नाही तर दुष्परिणाम आमचा पिच्छा सोडणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांच्या नंतर काय कमी जास्त झालं याचा आढावा घेण्याचं कार्य मला या गोष्टीचं खूप वर्षापासून वारंवार जेव्हापासून कळायला लागलं आहे, कॉलेजच्या जीवनापासून, तेव्हापासून हे शल्य माझ्या मनामध्ये आहे की बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी आखलेलं कार्य, त्यांनी ठरवलेली ध्येय उद्दिष्ट आणि त्या दृष्टीनं वाटचाल करण्याची यंत्रणा आम्ही योग्य प्रकारे वापरतो की नाही, त्याच्यामध्ये काही कमी जास्त होतं की नाही, याचा कुठे आढावा तरी घ्यायला पाहिजे ना कोणी ना कोणी. एक मनुष्य या समाजात जन्मास आलेला नाही आढावा घेणारा. पंडित खूप झाले, विद्वान खूप झाले, पण तो आढावा घेण्याची हिंमत कोणी दाखवलेली नाही. आय एम सॉरी टू से दिस. परिणाम असा झाला की आमचं बरोबर आहे की नाही याचाच आम्हाला पत्ता नाही. ध्येय अचूकपणे ठरलेलं आहे, ते आम्हाला अचूक कळलं की नाही हेही कळत नाही. तिकडे वाटचाल आमची चालू आहे की नाही त्याचाही पत्ता नाही. त्यासाठी जे यंत्रणा, जे कौशल्य वापरायचं ते आपण वापरतो की नाही हेही कळत नाही. अशा अतिशय संभ्रमाच्या स्थितीमध्ये आज 50 वर्षानंतर, अर्धशतकानंतर बाबासाहेबांचा समाज अडकलेला आहे, सापडलेला आहे. म्हणून किमान आज तरी आपल्या आपल्या परीनं आपल्याला या गोष्टीचा विचार करणं फार आवश्यक आहे. त्याचा काही आढावा घेणं फार आवश्यक आहे. खरं म्हणजे महाचर्चा व्हायला पाहिजे यावरती. जो बुद्धिमान वर्ग आहे, विचारवंत आहेत, ज्ञानी आहेत, त्यांनी एकत्रित बसून ह्या गोष्टीची बारकाईने चर्चा करायला पाहिजे, चिंतन मनन करायला पाहिजे. आजपर्यंत कोणी केलेलं नाही, आजही कोणी करण्याची इच्छा बाळगतं असं मला दिसत नाही. मी गेली 15 वर्षापासून हा प्रयत्न करतो की अशा प्रकारचा एखादा आढावा घेण्याचा कार्यक्रम, एखादी कॉन्फरन्स घ्यावी मोजक्या विचारवंतांची, पण नाही येऊ शकलो. का त्यासाठी आर्थिक तरतूद लागते, पाठिंबा लागतो, काहीतरी दुसऱ्या व्यवस्था लागतात. अरे भिक्षू हा भिकारी, त्याचं काय आहे? कुणी त्या विचाराला उचलून धरलं नाही, ते काम काही घडलेलं नाही. म्हणून आज आपल्याला जे माझ्या अल्पबुद्धीला थोडंफार समजलं, उमजलं, काय कमी जास्त झालं असेल याचं दर्शन घडलं, तेच थोडंसं आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट, बाबासाहेबांना जातीव्यवस्था नष्ट करायची होती. जातीच्या त्या मानसिकतेमधून पूर्णपणे बाहेर पडायचं होतं आणि परिशुद्ध माणुसकीची तत्व अंगीकार करून एक नवा मनुष्य, एक नवा समाज घडवायचा होता. आज प्रश्न हा निर्माण होतोय की बाबासाहेबांना मानणारा समाज आणि त्यातूनही बौद्ध म्हणणारा सुद्धा काही प्रमाणात समाज खरंच आपली जातीची पहिचान सोडू शकलाय? जातीचा प्रभाव आणि मनावरती असणारा त्याचा दबाव आम्ही काढून टाकू शकलो आहात? खरंच आम्ही काढलाय की नाही त्याचा विचार तरी आम्ही केला आजपर्यंत? माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे दिसतं ते असं की त्या मानसिक प्रभावातून बाबासाहेबांचे अनुयायी, त्यांना मानणारा वर्ग, इतकंच नव्हे तर बौद्ध म्हणणारा सुद्धा बराच मोठा वर्ग या बाबतीमध्ये ठार अडाणी आहे, अनभिज्ञ आहे.
त्यांनी लक्षातच घेतलं नाही, त्या दृष्टीनं काही केलेलं नाही. दोनच उदाहरणं देऊ इच्छितो मी. बाबासाहेबांनी म्हटलं जन्मानं कोणी बौद्ध होत नाही. बुद्धानं ते सत्य प्रगट केलं सुरुवातीला. अरे जन्मानं मनुष्य फक्त प्राणी असतो. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या ज्ञानानं, आपल्या कर्तबगारीनं जे काही बनायचं तो बनतो. म्हणून जच्छा वसलो होती न जच्छा होती ब्राह्मणो, कमुना वसलो होती कमुना ब्राह्मण होती, असं बुद्धाचं वचन आहे. जन्मानं कोणी ब्राह्मण होत नाही, श्रेष्ठ होत नाही. जन्मानं कोणी कनिष्ठ होत नाही, नीच होत नाही. आपल्या कर्तृत्वानं जे काही बनायचं ते बनतो. हे वैश्विक सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पण तरीसुद्धा भारतामध्ये जन्मानं जात मानायची, जन्मावरून आपली प्रतिष्ठा धारण करायची, हा प्रकार चालूच आहे ना. मागासवर्गीयांना जी जातीची नावं दिली आहेत, जातीचं स्थान दिलेलं आहे, ते वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांनी दिलेलं आहे की तुम्ही असं असं जगा, असं असं वागा, असं असं नाव गाव धारण करून जगा. त्यांनी लादलं. तेव्हाच्या अडाणी लोकांनी ते स्वीकारलं. आज तुम्ही शिकलेले आहात, आज तुम्ही ते का स्वीकारता, का मान्य करता? बाबासाहेबांनी म्हटलं की धम्म दीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही बौद्ध समजलं जाणार नाही. धम्म दीक्षा देऊनच माणसाला बुद्ध धम्मामध्ये आणायचं ही त्यांची मोहीम होती. हे त्यांचं मुख्य कार्य होतं. ते कार्य त्यांच्या अनुयायांनी तथाकथित बौद्धांनी का सोडून दिलं? का ते स्वतःला जन्मानं बौद्ध म्हणायला लागले? याचं उत्तर देणं हे प्रत्येक बौद्धाचं कर्तव्य आहे. दिलं पाहिजे त्यांनी, ही जबाबदारी आहे त्यांची. यू कॅनॉट अवॉइड दॅट. मग हे असं का वेडेवाकडं झालं, त्याचा कधी विचार केलात का तुम्ही? आणि आजही करायला तयार नाहीत. तशाच आंधळीप्रमाणे तुम्ही जगणार असाल तर तुम्ही स्वतः मसनामध्ये जाल, बाबासाहेबांची चव मसनामध्ये न्याल. आय एम सॉरी टू से दिस, बट इट्स अ मॅटर ऑफ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. आज लोक जन्मानं बौद्ध म्हणतात ना. मी चांगल्या हुशार विद्यार्थ्यांना आणि हायली क्वालिफाईड लोकांना अनेकदा प्रश्न विचारतो की तुम्ही बौद्ध आहात तर अष्टांगिक मार्गाची 8 अंग मला सांगा. आणि मेजॉरिटी लोकांना 8 अंग सांगता येत नाहीत. जो आमचा जीवन मार्ग, ज्या पद्धतीने आम्हाला जीवन जगायचं आणि त्या मार्गावरून पुढे वाटचाल करायची, त्याचाच परिचय आम्हाला नाही, त्याचाच थांगपत्ता आम्हाला नाही, आणि तरी आम्ही बौद्ध. काहीतरी चुकतंय ना, काहीतरी गडबड झाली आहे ना. ती कधी लक्षात घ्यायची, कधी त्यावरती विचार करायचा, कोणी करायचा? आपल्यासाठी दुसरा विचार करेल का? आपला विचार आपलाच करायला पाहिजे. म्हणून तमाम आंबेडकरी अनुयायांच्यावरती हा दोष जातो की त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा आढावा घेतला नाही, ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे तुम्हाला कबूल करावं लागेल. जन्मानं बौद्ध म्हणून घेतात आजही. आणि दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. बाबासाहेबांनी 36 साली सांगितलं होतं की तुम्ही जातीची आडनावं धारण केली, जातीची नावं धारण केली तर तुम्ही जातीच्या त्या जातीय भावनेतून त्याकडे पाहण्याच्या नजरेपासून स्वतःला वाचवू शकणार नाही. ती तुमची चॉईस नाही, तुमच्या वाडवडिलांची चॉईस नाही, निवड नाही महार मांग सांभार म्हणून घेण्याची. आणि तशीच निश्चितादर्शक नावं वापरण्याची ती दुसऱ्यांनी तुमच्यावरती लादलेली आहेत. होते तुमचे वाडवडील अज्ञानी म्हणून त्यांना ते कळलं नाही, त्यांनी ते तशीच चालू ठेवली. आज तुम्ही घराण्याची परंपरा म्हणून त्याच नीच गोष्टींना, टाकाऊ गोष्टींना, अपमानजनक गोष्टींना, पदप्रतिष्ठेला, त्या जातींना का चिकटून बसलेले आहात? 24 साली बाबासाहेबांनी नामांतर करायला सांगितलं, 36 साली सांगितलं, आग्रह धरला की नामांतर करा. पण आज आम्ही जातीची घाणेरडी आडनावं सोडायला तयार नाहीत. काय समजलो आपण बाबासाहेबांची चळवळ? काय समजलो आपण त्यांच्या कार्याचं मर्म? काय समजलो त्यांची ती विलक्षण ध्येय? काही समजलो नाही. अरे याचा कधी विचार करायचा की नाही आंबेडकरी अनुयायांनी? का असंच चालू द्यायचं एरे माझ्या मागल्या म्हणून? हे एक उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आणखी महत्त्वाची गोष्ट केली की मला नवा समाज निर्माण करायचा जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित असेल.
ज्याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय असेल, माणुसकी असेल, जिव्हाळा असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल, सहकार्य असेल, संघटन असेल. आज आपल्याला बौद्ध समाजामध्ये हे पाहायला मिळतं आहे. तो संघटित तरी पाहायला मिळतोय का? कोणतं बंधुत्व त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं? कोणतं सहकार्य आहे, कोणती आपुलकी आहे, कोणती एकमेकांसाठी खपण्याची वृत्ती आहे काय? जुन्या जातीच्या नरकातलं जीवन ते आजही बौद्ध म्हणून जगतात. हे खरं नाही का? हे का बिघडलं? बाबासाहेबांनी एवढा परिसासारखा, लोखंडाचं सोनं करणाऱ्या परिसासारखा धम्म दिला मला बुद्धाचा, आणि तरी आम्ही त्याच नरकामध्ये. याचा कोणी विचार करायचा की नाही? त्या समाजानं करायला नको विचार. आजही या समाजातली माणसं पुढे येत नाही, याचं मला अतीव दुःख होतं. अरे बाबासाहेबांनी दिलं एक आणि आम्ही ते बिघडवून टाकलं आणि उलट ते नासून आमचा घात करायला लागलो आहे. हे आहे काय? ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्ही तो समाज निर्माण केलेला नाही. जातीची बंधनं, शृंखला, ती गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी आम्ही सोडलेली नाही. त्या कल्पना, ते विचार हे आजही आम्हाला त्या जुन्या नरकामध्ये बांधून ठेवतायत. आणि ही मानसिक बंधन आम्हाला दिसत नाही आणि ती तोडण्याची इच्छा आम्हाला होत नाही. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो, जरा वाईट वाटून घेऊ नका. आणि ज्यांची गोष्ट सांगितली त्याही लोकांची मी क्षमा मागतो की मी वाईटासाठी आणि त्यांची निंदा करण्यासाठी ही गोष्ट सांगितलेली नाही, फक्त समजवण्यासाठी सांगितलेली आहे. विदर्भामध्ये असताना तिथल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे चिंचाळा नावाचं. बरीच गावं आहेत तशी. आणि तिथल्या सर्व लोकांची आडनावं ही अतिशय घाणेरडी आहे. डुकरे. आणि ते गावही ओळखलं जातं डुकऱ्यांचा चिंचाळा गाव. मला फार वाईट वाटलं. मी त्या गावामध्ये एकदा गेलो माझ्या मित्रपरिवारापर्यंत. त्यांना हे सांगण्यासाठी की बाबा रे, तुम्ही आडनावं बदला. तुम्ही स्वतःला का नीच म्हणून घेता? माणसासारखी माणसं आहात तुम्ही. एकाला विचारलं, बाबा रे, तुझ्या आईला गावचे लोक कशी हाक मारतात? साऱ्यालाच काही नावं माहीत नसतात. नाही म्हणे, ते म्हणतात डुकरीन बाई. बरं म्हटलं, लाज वाटत नाही तुला? आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला कोणी डुकरीन म्हणतं, त्याची लाज वाटत नाही का? त्या घाणेरड्या नावाला चिकटून राहिलात, नामांतर करा. पण माझा अनुभव बंधून फार वाईट आहे. तिथला जे ग्रॅज्युएट झालेला मुलगा लाऊडस्पीकरवरती अनाऊन्स करून मोकळा झाला. म्हणे, भंतेजी आमच्याकडे आलेले आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु ते ज्या कामासाठी आलेले आहेत ते काम असं आहे की ते आपणाला आपलं आडनाव बदलायला सांगणार आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की आमचं गाव ऐतिहासिक आहे आणि ऐतिहासिकरित्या ते आमच्या नावावरून ओळखलं जातं. हा इतिहास आहे, म्हणून आम्ही काही नामांतर करणार नाही. मी स्टेजवरून खाली उतरलो, मित्रांना बरोबर घेतलं आणि निघून गेलो. थांबलो नाही तिथे. लोक असे का वागतात त्याचा मला प्रश्न पडला. त्यांचं चुकतं गोष्ट खरी आहे, पण विनाकारण चुकत नाही. काहीतरी अज्ञान असेल त्याच्या पाठीमागे, काही ना काही कारण असेल त्याच्या पाठीमागे. पण ह्या कारणाचा शोध त्या समाजातील विचारवंतांनी घ्यायचा की नाही? समाजाला मार्गदर्शन करायचं की नाही? चुका दुरुस्त करण्याचा मार्ग सुचवायचा की नाही? आज कोणी करायला तयार नाही. हजारो संघटना आहेत, पण कोणी हे काम करायला तयार नाही. इट्स अ मॅटर ऑफ फॅक्ट. थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा नरक जो आहे तो 4-2 लोकांपुरता मर्यादित नाही राहत. तो त्या साऱ्या समाजाला नासून टाकल्याशिवाय सोडत नाही. आडीतला एक नासका आंबा जर काढून टाकला नाही किंवा त्याच्यावरती इलाज केला नाही, म्हणजे काढूनच टाकला नाही, तर सारे आंबे नासवल्याशिवाय राहत नाही. आज बौद्ध समाजाची अवस्था त्या नासलेल्या आंब्यासारखी झालेली आहे. चांगली इमानदार माणसं श्रद्धेनं जीवन जगतात, बौद्ध म्हणून जीवन जगतात, प्रयत्न करतात, पण त्यांची अवस्था तशी झाली का? तर हे नासले पण जे आहे जातीचं, जातीच्या नावाचं, जातीच्या पुराणे मान्यतेचं, ते नासले पण त्यांनी लक्षात घेतलं नाही, ते दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.
म्हणून माझी सर्व शिकलेल्या समाजाला विनंती आहे, तुमची जातीची नावं बदला, आडनावं बदला आणि बुद्ध धर्मातली चांगल्या अर्थाची नावं धारण करा. तुमच्याकडे लोकांची पाहण्याची दृष्टी बदलून जाईल आणि तुमची जात मेली जाईल. काही दिवस त्या लोकांच्या मनात राहील की हा धर्मांतरित बौद्ध आहे, नामांतरित बौद्ध आहे, काही दिवस. पण पुढच्या पिढीला त्याचं काहीच वाटणार नाही. ते तुमचा बौद्ध म्हणून स्वीकार करतील, बौद्ध म्हणून तुमची प्रतिष्ठा मानतील, बौद्ध म्हणून मनुष्य म्हणून तुमचा हक्क जो कबूल करतील. क्रांतीचा मार्ग आहे तो, आणि हे अतिशय जबरदस्त असं क्रांतीचं सूत्र आहे. ते सूत्र बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजानं आजही स्वीकारलेलं नाही, आणि जाती मोडण्याचा, नष्ट करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम अंमलात आणला नाही, याचं मला साहजिकच दुःख होतं, फाराकुटीचं दुःख होतं. म्हणून दोन गोष्टी ह्या समाजानं केल्याच पाहिजेत. त्या योग्य पद्धतीने करायच्या कशा हे निश्चित केलं पाहिजे. पण कोण आहे निश्चित करायला? कोणी विचारच करत नाही त्याचा. कोणत्या दोन गोष्टी? एक तर माणसाला बौद्ध बनवलंच पाहिजे, त्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, त्याशिवाय आमचा उद्धार होणार नाही, त्याशिवाय माणुसकी प्रस्थापित होणार नाही. ही केवळ मागासवर्गीय म्हणून माझी जबाबदारी नाही, माझ्यापुरतं मर्यादित नाही. तमाम मानवजातीच्या जीवनाशी संबंधित ही गोष्ट आहे की त्यांनी श्रेष्ठ मनुष्य जीवन जगावं, म्हणून त्यांना बुद्ध धर्म स्वीकारणं आवश्यक आहे. माझं कर्तव्य आहे, जे ऐकत नाही, जे मानत नाही, त्यांना वारंवार सांगणं, त्यांच्या मनावरती बिंबवणं, नाना प्रकारे त्यासाठी प्रयत्न करणं, हे माझं कर्तव्य आहे. ही जाणीव किती बौद्धांना आहे? माणसं आपलीशी करावी तसं किती लोकांना वाटतं? प्रचाराच्या नावानं शिमगा झालेला आहे. भिक्षू झाले खूप, हजारो, परंतु प्रशिक्षणाच्या अभावी कसं शिकवायचं, कसं लोकांना पटवायचं, कसं त्यांना बुद्ध धर्मामध्ये आणायचं, कसं त्यांना मनुष्य म्हणून जागं करायचं, हेच कळत नाही. पुस्तकातलं तत्त्वज्ञान फक्त लोकांच्या पुढे मांडता येतं, नाहीतर पाली भाषेमधली कोणाला न समजलेली सूत्र जी आहे त्यांचं पठण करता येतं. काहीतरी गडबड झाली प्रचाराच्या कार्यामध्ये, कोणी दुरुस्त करायची? खरंच गडबड झाली की नाही ते कोणी निश्चित करायचं? बाबासाहेबांनी त्यासाठी यंत्रणा दिली होती. बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करण्याचा चंग बांधला होता त्यांनी. त्यांच्या काळामध्ये नाही ते शक्य झालं. कशासाठी चंग बांधला? की हा खंडप्राय देश, इथे लोक बौद्ध बनायला लागले, तर बौद्ध जीवन कसं जगायचं, त्याचं तत्त्वज्ञान काय, जीवन पद्धती कशी आहे, हे शिकवणारे प्रचारक पाहिजेत. एवढे भिक्षू आम्हाला मिळायचे नाही ते काय की, पण आम्हाला भिक्षुणी तयार केल्या पाहिजेत, प्रशिक्षित. आणि त्याचबरोबर त्या कमी पडतील म्हणून आपण उपासकांना सुद्धा त्या दर्जाचं प्रशिक्षण देऊन प्रचारक म्हणून तयार केलं पाहिजे. आजपर्यंत कोणी केला हा विचार? एक तरी सेमिनरी निर्माण केली आहे? मी प्रथमतः नागपूरमध्ये 2006 साली सेमिनरी निर्माण केली. किमान 101 लोक मी घडवलेत, प्रशिक्षित केलेले आहेत. परंतु ते लोक सारेच उपासक आहेत, गृहस्थ आहेत. त्यांना गृहस्थ जीवन जगायचं आहे, आणि मग गृहस्थ जीवन जगून त्यांना धर्माचा प्रचार करायचा असेल तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवावा लागेल. आणि बाबासाहेबांनी ठरवलं होतं की गृहस्थ प्रचारकांना मानधन द्यायचं, इतकं द्यायचं की ते आपला संसार सुखानं करू शकतील, आणि ते विवाहित असले पाहिजे, त्यांची दुसरी अट होती. त्यांना मानधन कुठून देणार? समाज जेव्हा भिक्षूंना दान देईल, समाज जेव्हा संघाला दान देईल, तेव्हा संघ मग काही उपासकांचा, अशा चांगल्या उपासकांचा त्यांची निर्मिती करून, त्यांची जडणघडण करून त्यांचा वापर प्रचारक म्हणून करू शकेल. हे काम कोणीच हाती घेतलं नाही. 2006 साली मी स्वतः नागपूरला महानाक्षक्यमुनी विद्यासन या नावानं सेमिनरी सुरू केली, आणि त्याबरोबर शासनाचं मान्यता प्राप्त कॉलेज मिळवलं, आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज अँड रिसर्च चाललं 6-7 वर्ष नागपूरला. पण तू म्हणावं तेव्हा जनतेचा पाठिंबा मिळावं, सहकार्य मिळावं, दान मिळावं, नाही मिळालं, बंद करावं लागलं सर. आता चालले दुसरीकडे प्रयत्न. कॉलेजचं संपलंच म्हणा, त्याची मान्यता यावर्षी निघून जाईल. राहिली फक्त सेमिनरी, तिथं कशी चालवणारच. 4-2 माणसं जरी घडवता आली जीवनामध्ये तर फार झालं असं माझं मत आहे. अँड दॅट आय एम गोइंग टू डू टिल माय डेथ, नो कॉम्प्रोमाइज. पण ही साऱ्या समाजाची जबाबदारी आहे, तमाम मागासवर्गीयांची जबाबदारी आहे, म्हणायचं झालं तर तमाम भारतीयांची जबाबदारी आहे. कोणी ती जबाबदारी समजायला तयार नाही, तिचं महत्त्व लक्षात घ्यायला तयार नाही, आणि जेणेकरून समाजाचा उद्धार करू शकू असं अतिशय उच्च दर्जाचं काम याचा विचारसुद्धा करायला तयार नाही. व्हॉट्स दिस गोइंग ऑन? काय चाललं आहे? एक सेमिनरी चालवू शकत नाही मी.
नागपूरच्या लोकांनी मी म्हटलं होतं एका जाहीर सभेमध्ये की नागपूरच्या लोकांनी जर आपला खिसा जरी झटकला ना आता या क्षणी, तर 1 करोड रुपये उभे राहतील, दणदणीत तुमची सेमिनरी चालू शकते. पण नाही जमलं ते नागपुरामध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण फार भयंकर कमजोरी या समाजामध्ये ती लक्षात घ्या. आपलं बलाबल, आपलं कौशल्य अकौशल्य, आपली योग्यता अयोग्यता कशाचाच विचार करायला हा समाज तयार नाही. ही आजच्या आंबेडकरी चळवळीची शोकांतिका आहे. बरं, इथे शोकांतर थांबते अशातलाही भाग नाही. असे खूप मुद्दे आहेत ज्याच्यावरती तासनतास मला बोलता येईल, पण तेवढी बोलण्याचा वेळ नाही माझ्याकडे. आपल्याकडे सुद्धा तेवढा ऐकण्यासाठी वेळ नाही. म्हणून आणखी फक्त एकच मुद्द्याची चर्चा करून माझं बोलणं थांबवणार आहे. तोही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं या समाजाला, तुम्ही शासनकर्ती जमात बना. काय माणसाची छातीच फुगते ना, शासनकर्ती जमात व्हायची म्हणजे काय. मोठ्या गर्वानं माणसं त्या बाता करत राहतात. चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिमान वाटतो, काहीतरी सार्थ आहे असं वाटतं. दॅट्स व्हेरी गुड थिंग. परंतु कसं बनायचं, काय उपाययोजना आहे, काय लायकी संपादन करायची, कोणती कौशल्य अंगीकारायची, कशा तऱ्हेने त्या क्षेत्रामध्ये उतरायचं आणि कशा तऱ्हेनं आपल्याबरोबर आम समाज येऊ शकेल अशा प्रकारे नेतृत्व करायचं. बाबा रे, याचं प्रशिक्षण कुठे घेतलं आहे का? ही लायकी कुठे संपादन केली आहे का? कुठलंही कार्य करण्यासाठी लायकी लागते, योग्यता लागते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी कोणत्या क्षेत्रामध्ये ही लायकी संपादन केली? म्हणजे समाजाच्या दृष्टीने विचार करताना, सामाजिकदृष्ट्या विचार करताना. बाकीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी खूप मोठी उंची गाठलेली आहे, फार पराक्रम गाजवलेले आहेत, मोठी प्रतिष्ठा मिळवलेली आहे, मोठ्या कौशल्यानं प्रसिद्ध झाले आहेत. दॅट इज ऑल वेल, सर्व फार चांगलं आहे, उत्तम आहे, प्रशंसनीय आहे. परंतु सामाजिक जीवनाच्या दृष्टीनं काय, आणि त्यातूनही भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीनं काय? बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात लिहिलं आहे की धम्माचा उद्देश काय. अरे, बुद्ध धम्म मी तुम्हाला देतोय, जो आपण घेतोय त्याचा उद्देश काय, कशासाठी घेतोय, काय अंतिम ध्येय आहे त्याचं. आणि तिथे एके ठिकाणी लिहितात ते निब्बाण प्राप्त करणं हा धम्माचा उद्देश आहे. परिपूर्ण होणं, कमळासारखं उमलणं आणि त्या चिखलाचा आणि त्या घाण पाण्याचा सर्व गुणधर्म टाकून देणं आणि एकदम त्याच्या विरुद्ध प्रसन्न, सुंदर, अलौकिक अशा प्रकारची गुणवत्ता धारण करणं म्हणजे निर्वाण प्राप्त करणं. मनुष्य म्हणून तो विकास मला करता येऊ शकतो हे बुद्धानं दाखवून दिलं. आणि तेच सांगितलं की माझ्या मनानं मी साध्य केलेलं आहे, तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ मन आहे, तुम्ही ते साध्य करू शकाल, फक्त मी जसं केलंय तसं करून पहा. म्हणून निर्वाण प्राप्त करणं हा धम्माचा उद्देश आहे हे बाबासाहेबांनी तिथे स्पष्ट शब्दात लिहून ठेवलं. आणि दुसरा शब्दप्रयोग केला त्यांनी. काय शब्दप्रयोग केला? इहलोकी धम्म राज्य स्थापन करणं हा धम्माचा उद्देश आहे. धम्म राज्य बाबासाहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे. भारतामध्ये इतर राज्यांच्या गोष्टी मोठ्या तावातावानं केल्या जातात, घोषणाबाजी केली जाते, सतत लोकांच्या मनावरती मारा केला जातो की या देशामध्ये रामराज्य स्थापन झालं पाहिजे, रामराज्य स्थापन झालं पाहिजे. पण एकाही आंबेडकरी अनुयायाचं तोंड उघडत नाही बोलायला की आम्हाला या देशामध्ये धम्मराज्य स्थापन करायचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला धम्मराज्य स्थापन करायला सांगितलं. धम्मराज्य म्हणजे काय? 100% माणुसकीचं राज्य. माणसाला माणूस म्हणून 100% न्याय मिळेल असं न्यायाचं राज्य आम्हाला स्थापन करायचं आहे. अरे, एकही बौद्ध बोलायला तयार नाही. ते किमान बोला तरी, आपली भूमिका तरी स्पष्ट करा. जी सत्य आहे, 100% सत्य आहे, प्रत्येक माणूस की मानणाऱ्या माणसाला ती अपील होणारी, आवडणारी आहे, ती सुद्धा बोलण्याचं धाडस तुम्ही करत नाही. बाबासाहेबांच्या नावानं कोणतं राजकारण करता तुम्ही? शासनकर्ती जमात बनण्याच्या दृष्टीनं कुठल्या पद्धतीनं, कोणत्या वाटेनं वाटचाल करतात? बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धाच्या वाटेनं जात आहात
की आपली लाचारी, आपली अगतिकता, आपलं मागासलेपण म्हणून त्याच्या विरुद्धच्या वाटेने जात आहात. हा साऱ्या समाजाने विचार नाही करायचा? याचा आढावा नाही घ्यायचा? ज्यामधून सर्वनाश ओढावेल असं जे काही घडत असेल आंबेडकरी चळवळीमध्ये, ते त्याचं परीक्षण करायचं नाही, त्याची तपासणी करायची नाही? ही कोणती मानसिकता आहे? ही कोणती जबाबदारीची भावना आहे? निश्चितच कुठल्याही विचारवंत माणसाला, विचारी माणसाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही, दुःख झाल्याशिवाय राहणार. ते आम्हाला होतं, पण मेजॉरिटी लोकांना काही कळतच नाही काय करायचं, काय नाही, काय आहे काय नाही, काय नाही. ते आपलं थोडंफार रडतात, नाराजी व्यक्त करतात, जैसे थे. म्हणून धम्मबंधू भगिनींनो, बाबासाहेबांनी जे काही उद्देश सांगितलेले होते, ज्या पद्धतीनं त्यांनी आपली चळवळ चालवली, जी विलक्षण अशक्यप्राय अशी साध्यसुद्धा साध्य केली आणि भविष्य वेधण्यासाठी जय तयारी केली, तशी यंत्रणा आणि तसे मार्गसुद्धा सुचवले. ते नुसते काही शब्दामध्ये आपण लक्षात घेऊया. जाती विच्छेद करणं हे त्यांच्या ध्येयातलं महत्त्वाचं काम होतं. आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी जातीय भावनेतून मुक्त झालो आहे का? जातीची पहिचान, जातीची ओळख, जातीचा प्रभाव, जातीची मानमान्यता मी टाकून दिली आहे का? मी त्यातून मुक्त झालो आहे का? नसेल तर कुठे कुठे अडकलो आहे? खरा विचार, तपास करा, शोधा आणि त्यातून बाहेर पडा. का मी बाबासाहेबांच्या नामांतराचा सल्ला मानला नाही? का मी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेण्याचा सल्ला मानला नाही? का मी सर्वांशी बंधुत्वानं वागण्याचा सल्ला मानला नाही? का मी संघटित राहण्याचा सल्ला मानला नाही? थिंक अबाउट दिस. उलट आम्ही जसं आहे तसं चालूच ठेवतो. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, हा प्रकार आमच्यामध्ये चालूच आहे. खापरासारखे तुकडे तुकडे होत आहेत समाजाचे. संघटन कशाला म्हणतात ते कळतच नाही, इतकी वाईट अवस्था निर्माण झालेली आहे. मनुष्य जोडल्याशिवाय संघटन होत नाही, समाज घडत नाही, हे सत्य सुद्धा आमच्या दृष्टीआड झालेलं आहे. आणि तरी आम्ही आंबेडकरांचे अनुयायी, तरी आम्ही बौद्ध. किती फसवायचं आपण स्वतःला? किती आपण जगाला सुद्धा फसवायचं? बरं, फसवलं तर फसवलं रे बाबा, फायदा काय? शेवटी नुकसानच, घातच आपलं आणि समाजाचा सुद्धा. म्हणून हे ध्येय आम्ही लक्षात घेतलं नाही, त्याचा सर्व्हे केला नाही की असं का आपल्या हातून घडलं म्हणून. नवसमाज रचनेच्या बाबतीमध्ये तेच. बाबासाहेबांना धम्म विजय करायचा होता या देशामध्ये, भारत बौद्धमय करायचा होता. केवळ बाबासाहेब ज्या पूर्वीच्या जातीचे होते ते जात सुद्धा आज तारखेपर्यंत 60 वर्षानंतरही पूर्णपणे बौद्ध झालेली नाही. हे खरं आहे की खोटं आहे? बाबासाहेबांचा अभिमान बाळगतात की आमच्या जाती जन्मले, आम्ही त्या जातीचे. ते आजही जातीमध्येच रखडत पडलेले आहेत, जातीचीच माती खात आहेत. कुठली प्रगती, कुठला उद्धार, याचा आपण कधी विचारच केलेला नाही. कधी करायचं की नाही? बाबासाहेब म्हणतो गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. सारेच गुलाम आहेत, मानसिक गुलाम आहेत. एकच शब्दामध्ये सांगू इच्छितो, जो जातीला मानतो, जातीच्या प्रभावाखाली जगतो, तो मानसिक गुलाम आहे. बाकी दुसरे काही बोलण्याची गरज नाही. प्रत्येक जण जातीचा गुलाम आहे. जातीच्या मानसिकतेतून तो सुटला जो आचरणानं बौद्ध बनला, ज्यानं नामांतर केलं, जो जातीमध्ये मोडल्याच जात नाही, गणल्याच जात नाही, ओळखलाच जात नाही, असा मनुष्य फक्त बौद्ध बनला, बाकीचे नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की शासनकर्ती जमात बनायची तर आमची लायकी काय? जो जातीय बंधनातून, त्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आहे, तोच फक्त बाबासाहेबांच्या कल्पनेप्रमाणे शासक वर्ग बनण्याच्या लायकीचा आहे. शुद्ध चारित्र्य, पराकुटीची लोकसेवेची भावना, आणि सेवा करायची तर नम्रता अंगी असावी लागते. उद्धटपणा आणि आगाऊपणा चालत नाही. तसा तर उत्कृष्ट विनय, ज्याला बुद्धानं म्हटलंय विनय, असं विनयशील व्यक्तित्व, ज्ञानी प्रज्ञावान व्यक्तित्व, अशा कार्यकर्त्यांची, राजकीय कार्यकर्त्याची गरज आहे. ज्याचं चारित्र्य नाही, ज्याचं शील नाही,
ज्यात जो प्रज्ञा नाही, ज्यात जो विनय नाही, असं नेतृत्व बौद्ध नेतृत्व असू शकत नाही. धम्मराज्य स्थापन करण्याच्या कामी न येणारं ते आहे, तो धोका आहे, तो घात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण करतोय का प्रयत्न हे करण्याचा, तशी माणसं घडवण्याचा, त्यांची निर्मिती करण्याचा? आर वी डुईंग एनिथिंग अबाउट दॅट? नॉट एट ऑल. बाबासाहेब म्हटले होते राजकारण करण्यासाठी अक्कल लागते, आणि म्हणून त्यांनी ठरवलं होतं की एक राजकीय विद्यालय स्थापन करायचं, पॉलिटिकल स्कूल, आणि त्या विद्यालयामध्ये राजकीय नेते आणि राजकीय कार्यकर्ते घडवायचे. त्यांच्याजवळ लायकी असेल तर ते यशस्वी होतील, आणि लायकी नसेल तर ते तुम्हाला नरकात घेऊन जातील. आम्ही किती लायक नेते निर्माण केले, किती राजकीय शाळा काढल्या, किती कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केलं. सद्गुणावरती उभा राहिलेला चारित्र्यशील कार्यकर्ता हाच यशस्वी होतो, जिंकतो, हारत नाही. चारित्र्याला पैशाने विकत घेता येत नाही, त्याला धनसंपत्तीची गरज नसते. चारित्र्याला अधिकाराची गरज नसते, ऑटोमॅटिक त्याच्या हातामध्ये अधिकार येतो. चारित्र्याला कोणाची हंजी करण्याची गरज नसते, लोकांना त्याच्या पुढे यावं लागतं. चारित्र्यासारखं दुसरं बळ नाही जगामध्ये, आणि त्या बळाचा वापर करून तुम्ही शासनकर्ते बनणं ही बाबासाहेबांची भूमिका होती. ती भूमिका आपण कधी समजू शकलो नाही, त्याचा विचारही करायला तयार नाही, आणि तरी बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही आमचं राजकारण करतो, बाबासाहेबांचं नाही करत. हे काही लक्षात घ्यायचं की नाही किती? हे मी जे बोलतो हे अप्रिय आहे मला माहीत आहे, पण इलाज नाही. अप्रियता बोलल्याशिवाय गत्यंतरच नाही. जरी ते अप्रिय असलं तर बंधूनं फक्त एकच शकलं मला, हे सत्य आहे की नाही, सत्य स्वीकारायचं की नाकारायचं, आणि सत्य बोलण्याची सोयच ठेवायची नाही. सत्य नाना प्रकारे दडपून टाकायचं, तोडून फोडून वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या पुढे मांडवायचं, आणि लोकांना सुद्धा बहकावायचं. हे योग्य आहे? हे चांगलं आहे? अजिबात चांगलं नाही. म्हणून या एकंदरीत बोलण्याचा आणखी पुष्कळ मुद्दे आहेत, परंतु अनफॉर्च्युनेटली देर इज नो टाईम. आय डोंट वॉन्ट टू टेक युअर टाईम. फक्त मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो, बाबासाहेबांच्या प्रती प्रामाणिक राहून माणुसकी जोपासण्याचं, माणुसकी रुजवण्याचं, आणि मनुष्य म्हणून माणसाला परिपूर्ण न्याय देण्याचं कार्य जर आपल्याला करायचं असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात करा. पहिली गोष्ट आहे जाणीवपूर्वक, खात्री पटवून धम्माचा स्वीकार करा, दीक्षा घ्या. वयात आलेल्या मुलाबाळांना तशा प्रकारची खात्री पटवा आणि त्यांना दीक्षा घेण्यास तयार करा, आणि दीक्षा दिल्यानंतर त्यांना बौद्ध म्हणा. जन्मानं बौद्ध म्हणण्याची प्रथा ताबडतोब मोडीत काढा, क्षणात. इट इज टू बी कंटिन्यूड, नो लॉंगर. ही प्रथा चालूच राहता कामा नये, मोडून काढा ती. आणि जो बौद्ध झालेला नाही, केवळ आपला पूर्वीचा जातवाला म्हणून त्याला क्षमा करू नका, आणि त्याला सांभाळून घेऊ नका. त्याला म्हणा बाबा तू जुन्या धर्माचा आहेस, तू दीक्षा घेतली नाही, मी तुला बौद्ध मानणार नाही, ठणकावून सांगा. सख्खा भाऊ जरी असला तरी. ही हिंमत नव्या पिढीला दाखवावी लागणार आहे, त्याशिवाय इलाज नाही. ज्यामधून तुमची जात जाहीर होते ती नावं टाकून द्या. ज्या नावांना काहीचाच अर्थ नाही, आलतू फालतू नावं आहेत, आडनावं, ती टाकून द्या, आणि बुद्ध धम्माची चांगली अर्थपूर्ण प्रशस्त नावं स्वीकारा. त्यामुळे आपलं आयडेंटिटी बनेल, आपली पहिचान बदलेल, आपली ओळख बदलेल. लोक तुमच्याकडे त्या नव्या नजरेनं पाहायला लागतील, आणि त्या प्रमाणामध्ये तुम्ही जातीचं वाटोळं केलेलं असेल, जात नष्ट केलेली असेल, यू आर गोइंग टू बी व्हिक्टोरियस. तुम्ही जिंकलेला असाल. नामांतर केलंच पाहिजे, आणि मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. हे दुसरं काम आपण करा. तिसरं काम करा की जो बौद्ध आहे त्या बौद्धाच्या हिताला, त्या बौद्ध समाजाच्या हिताला बट्टा लागणार नाही, बाधा येणार नाही, अशाच पद्धतीनं मी मैत्री आणि बंधुत्वानंच वागेल प्रत्येक बौद्धांशी.
तुझं माझं नाही करणार, हेवे दावे नाही करणार. जितकं एकत्रित येता येईल, एकोप्यानं सर्व काही करता येईल, तिथे मी सगळीकडे सहभागी होईल. नाही तर ही माझी गल्ली आणि ती त्याची गल्ली नाही चालणार. सगळीकडे सारे बौद्ध एकच, प्रत्येक गल्ली माझीच, प्रत्येक गाव माझंच, प्रत्येक मोहल्ला माझाच. तुझा भाव ठेवायचा नाही. या पद्धतीने आपण ऐक्याचं पालन केलं पाहिजे. पण बौद्ध झाल्याशिवाय ऐक्य नाही जमत. तिसरी गोष्ट, विहार जी आहेत ती मूळ प्राचीन संस्कृतीप्रमाणे प्रशिक्षित भिक्षूंनी चालवली पाहिजे. उपासकांचं काम नाही ते. उपासकांनी फक्त सपोर्ट करायचा असतो. विहार उभी करायला, ती चालवायला सहाय्य करायचं असतं. आपल्या दानातून ते कर्तव्य त्यांनी बजवायचं असतं. परंतु विहार चालवणं, तिथे धम्मजीवन जगणं, ते धम्मजीवन सर्वसामान्यांना शिकवणं, ही अत्यंत महत्त्वाची कार्य सर्वस्वाचा त्याग केलेला भिक्खू संघानं करायची असतात. आणि अर्थात तो संघसुद्धा प्रशिक्षित पाहिजे. नुसताच कपडे घातलेला नको अशिक्षित. म्हणून त्या भिक्षूंना आपण बजावलं पाहिजे की तुम्ही प्रशिक्षण घ्या, उच्च गुणवत्ता प्राप्त करून घ्या, उच्च अधिकार मिळवा आणि आम्हाला शिकवा. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण ते जर तुमच्याजवळ नसेल तर सोंग ढोंग करू नका. ही पिवळी वस्त्र उतरवा आणि आपल्या घरी जा. हे उपासकांचं कर्तव्य ते त्यांनी केलं पाहिजे. ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट की वस्तीमध्ये प्रत्येक कुटुंब आठवड्यातून एकदा, किमान महिन्यातून एकदा तरी एकत्रित आलं पाहिजे. तो उपक्रम मी नागपूरला सुरू केला. त्याचं नाव आहे प्राज्ञजन परिषद. त्याची माहिती नंतर कधी आपण करून घ्या. वारंवार एकत्रित येण्याचा उपदेश बुद्धानं केला आहे. कारण त्यामधून मनुष्य माणसाशी जोडला जातो, एकमेकाशी जवळी प्राप्त होते, एकमेकाशी बंधुभाव निर्माण होतो. अरे जवळच आला नाही, एकमेकांना जवळच केलं नाही, त्यांचा आदर सत्कारच केला नाही, त्याला ये जा म्हटलंच नाही, तर बंधुत्व वाढेल कसं, ऐक्य होईल कसं? आणि हे ऐक्य करण्यामध्ये मग जे काही बाधा येत असतील, जुन्या जातीच्या आहेत, मोहल्ल्याच्या आहेत, गावाच्या आहेत, संघटनाच्या आहेत, नाना प्रकारच्या अडचणी आहेत, त्या साऱ्या अडचणी बाजूला सारल्या पाहिजे. की नो, वी आर नॉट गोइंग टू बी डिवायडेड. आम्हाला विभक्त नाही व्हायचं, फुटीरपणा नाही खपू द्यायचा, गटबाजी आणायची नाही समाजामध्ये. आम्हाला एकोप्यानं जगायचं आहे. त्या एकोप्यामध्ये सामाजिक शक्ती असते. त्या एकोप्यामध्ये सामाजिक सार्वजनिक उद्धार करण्याची ताकद असते. त्या एकोप्यामध्ये इतरांना सुद्धा वश करून घेण्याची ताकद असते. सुसंघटित एकोप्यानं बांधलेला समाज जिंकतो, तो कधी पराभूत होत नाही. आम्हाला धम्माच्या माध्यमातून जिंकायचं आहे, धम्म विजय करायचा आहे, ही भावना आपण लक्षात घेतली पाहिजे. तरुण पिढीला माझं आव्हान आहे की त्यांनी या आदर्शाला बांधून घ्यावं. त्याचं सखोल शिक्षण घेण्याची जबाबदारी मी माझ्या सेमिनरीमध्ये घेतो आहे. या आणि शिका. आपल्या वेळेचं दान द्या, आपल्या आयुष्यातलं 4-5 वर्षांचं दान द्या. या क्षेत्रामध्ये उत्तम बौद्ध बनण्यामध्ये, उत्तम नेतृत्व करण्याचे गुण सांगण्यामध्ये जे काही प्रशिक्षण द्यायचं ते आमची जबाबदारी, आमच्या सेमिनरीची जबाबदारी आहे. वी आर केपेबल ऑफ डुईंग दॅट. म्हणून ज्या कोणाची इच्छा असेल त्यांनी आपल्या आयुष्याची 4-5 वर्ष दान द्या आणि माझ्या सेमिनरीमध्ये या. तिथे मी तुम्हाला श्राम्यर बनवेल, 1 वर्ष प्रशिक्षण देईल. जे आवश्यक आहे ते सारं. 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय स्वतःला लायक समजायचं नाही धम्मप्रचारक म्हणून. हे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे, त्यामधून जायचं आणि मग समजायचं काहीतरी लायकी आहे आता माझ्याजवळ, मी धम्मप्रचार करू शकतो. आणि मग तुम्हाला परदेशामध्ये नेऊन मी भिक्खूची दीक्षा देईल. आणि मग तुम्ही तिथून परत आल्यानंतर जे सेमिनरीमध्ये शिकलेलं आहेत, बाबासाहेब शिकला, त्यांचा ग्रंथ शिकला, त्यांचं कार्य शिकला, त्यांची ध्येय उद्दिष्ट शिकला, त्यांची यंत्रणा शिकली, सर्व काही त्यांचं नियोजन तुम्ही शिकलात, त्याची अंमलबजावणी समाजामध्ये करायची आहे. माणसामध्ये पोचायचं आहे, घराघरापर्यंत पोचायचं आहे, मैत्रीण जायचं, आपुलकीनं जायचं, दादागिरी करत जायचं नाही. कोणा बौद्धांच्या घरात गेला आणि जुन्या देवतांचे फोटो दिले तर डाफरायचं नाही, त्याला डाटायचं नाही, नावं ठेवायची नाही. अरे काय मनुष्य, बौद्ध तुझ्या घरात आहे, नावं नाही ठेवायची. लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये अज्ञान आहे, ते अज्ञानाचं प्रतीक आहे. मला याला मदत केली पाहिजे. कशासाठी? त्याचं अज्ञान घालवण्यासाठी. अज्ञान गेलं की त्या प्रतिमा जातील. पण आम्ही ते करत नाही. म्हणतो अरे ते आम्हाला दान देऊन टाक म्हणून. भलताच आव्हानतो आम्ही, चांगुलपणाचा. पण होतं सारं उलटंच. तो त्या दबावाखाली ते फोटो तुम्हाला देऊन टाकतो आणि तुम्ही गेल्यानंतर परत नवीन फ्रेमचे आणतो आणि तुम्ही परत भेटायला गेला की घरचा दरवाजा बंद करतो. तुटला. अरे ही काही मनुष्य जोडण्याची रीत आहे? मनुष्य जोडायचं असेल तर त्याचे गुण अवगुण, त्याची कमजोरी, त्याची सामर्थ्य लक्षात घेऊन त्याच्याशी वागायचं असतं. तर तो मनुष्य आपलासा करता येतो, तर धम्माचा प्रचार होतो. हे शिक्षण आम्ही देतो आमच्या सेमिनारीमध्ये. घ्या ते आणि आपल्या आयुष्यामध्ये भिक्षू बनवून
3-4 वर्ष तरी समाजाची सेवा करा. भारत बौद्धमय होईल. 3-4 वर्षामध्ये आपण किमान 5-50 लोकांना तरी खऱ्या अर्थानं बौद्ध बनवू शकाल. तेही थोडं केलं नव्हे. दॅट्स अ बिग कंट्रीब्युशन. अशी हजारो माणसं मला माझ्या सेमिनरीमध्ये तयार करायची आहेत. पण दुर्दैव असं आहे की सेमिनरीचं महत्त्व लोकांना कळत नाही. म्हणून त्याला जेवढा पाठिंबा जनतेने द्यायचा तेवढा पाठिंबा देत नाहीत. म्हणून मला नागपूर सोडावं लागलं. तिथली सेमिनरी बंद करावी लागली आणि ती आता इकडे कर्जत आणलेली आहे. तिथे काही लोकांनी स्वतः पैसे गोळा करून जागा दान दिली आणि तिथे ते सेमिनरी बांधतात. मी नाही बांधत बरं. भिक्षू म्हणून मला कोणाच्या पैशाची मदतीची गरज नाही. दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. विहार उपासकांनी बांधायचं आहे. व्यवस्था त्यांनी निर्माण करायची आहे आणि भिक्षूला फक्त ती चालवण्यासाठी द्यायची, वापरासाठी द्यायची, त्याच्या अधिकारामध्ये ते कार्य झालं पाहिजे ही भूमिका घ्यायची. ही बौद्ध संस्कृती आहे. विहार उपासकांच्या मालकीची नसतात. ते त्याचे संचालक नसतात. ते फक्त त्याचे सपोर्टर असतात, दानदाते असतात, त्याचे निर्माते आणि व्यवस्था पाहणारे असतात. आणि तिथे धम्माचं जे कार्य होतं ते भिक्षू करत असतात. मी फक्त तेवढंच करणार आहे. नागपूरला तेवढं सहाय्य नाही मिळालं म्हणून बंद झालं. इथे मिळालं तर होईल. नाही झालं तर व्यक्तिगत जीवनामध्ये 4-4-2 लोकांना शिकवण्याचं काम करतो ते तर चालूच राहील मरेपर्यंत. आय एम नॉट वरीड अबाउट दॅट. निश्चित ध्येय आहे, निश्चित कार्यक्रम आहे. तो अल्प प्रमाणात झाला तरी चांगलाच आहे आणि तो चालू राहील. परंतु हा देशाची गरज आहे, ह्या भारतवासियांची गरज आहे, मनुष्य जातीची गरज आहे की हे काम अतिशय वेगानं झालं पाहिजे. लवकरात लवकर भारत बौद्धमय झाला पाहिजे. आणि हे व्हायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लावलं पाहिजे, द्रव्यबळ लावलं पाहिजे, आपल्या वेळेचं बळ लावलं पाहिजे. अशा विविध मार्गाने जेव्हा आपण आपलं बळ एकत्रित करू तेव्हा हे कार्य साकार होणार आहे. तेव्हा बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचा गाडा आपण खऱ्या अर्थानं पुढे नेऊ शकणार आहोत. म्हणून त्या गाड्याला आत्तापर्यंत जे काही अडथळे आले, जे दगडधोंडे आले, ज्या काही अडचणी मार्गात आले त्याचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे, त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यातले काही मुद्दे मी आपल्यापुढे सांगितलेले आहेत. असे खूप मुद्दे जे आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्यावरती भूमिका घेऊन आपण बाबासाहेबांचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या विशिष्ट पिढीचा एक घटक म्हणून मी माझं कर्तव्य बजावतो आहे. नव्या पिढीला कोणता वारसा द्यायचा तो अचूक वारसा देण्याचं कर्तव्य आम्ही करतो आहोत. आपणापैकी प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की आमच्या पुढच्या पिढीला बाबासाहेबांचा वारसा शुद्ध स्वरूपात अचूकपणे देता आला पाहिजे आणि ते कष्ट आम्ही केले पाहिजेत. तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून आमची तपासणी केली पाहिजे. आमची सर्व प्रकारे नीट खात्री करून घेतली पाहिजे आणि जे आपल्याला करायचं, जे बाबासाहेबांनी नेमकं सांगितलं आहे आणि ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायला सांगितली आहे ते आपण केलं पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ वेळ झालेला आहे. जरा वेळेपेक्षा मी जास्त बोललो आणि त्यामध्ये आपला सुरुवातीचा काही वेळ वायासुद्धा गेलेला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी आहे. माझं अज्ञान होतं, अडाणी पण होतं, म्हणून मला काही ते टेक्निकल जमलं नाही, त्यामध्ये वेळ गेला. आता मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. फक्त आपल्याला एकच आवाहन करतो, बाबासाहेबांशी इमानदार राहा. जाणीवपूर्वक अजाणतेपणे कुठली बेईमानी कृपया करू नका. बाबासाहेब शिकाल, बाबासाहेब जाणाल तर आपल्याला बुद्ध समजेल, बुद्धाचा धम्म समजेल आणि त्या धम्माचा अमृत प्राशन करून आपल्या उद्धाराचा, आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. ते आपण करावं. ही जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आज आपण बहुजन संघटक या संस्थेच्या वतीनं हे ऐकून घेतलं म्हणून आपला अत्यंत आभारी आहे. आपला मी अनेक धन्यवाद देतो आणि ही आशा बाळगतो की आपण जे ऐकलं आहे त्याच्यावरती किमान साधक बाधक विचार कराल, आपल्या कर्तव्याची खात्री करून घ्याल आणि मोठ्या जिद्दीनं, ताकदीनं आपलं भविष्य घडवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य कराल, कर्म कराल अशी आशा बाळगतो. सर्व प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो. आपलं मंगलचिंतन करतो आणि माझं लांबलेलं बोलणं जे आहे ते इथेच थांबवतो. जय भीम.